आज आमच्या तिरुपती तिरुमला यात्रेचा तिसरा आणि शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा दिवस. श्री व्यंकटेश्वराच्या दर्शनाचा आज योग येणार होता. सकाळी लवकर उठून आम्हाला प्री बुक केलेल्या रूमचा ताबा घ्यायचा होता. पण त्याआधी येथील भक्तिमय पहाटेचा अनुभव घेण्यासाठी आम्ही श्रीवारी मंदिर परिसरात पोहोचलो. पहाटेच्या वेळी मंदिरातून येणारे मंत्रोच्चार आणि भक्तांचा उत्साह खरंच एक वेगळंच आणि पवित्र जग अनुभवल्यासारखं वाटलं. रूमची चावी घेऊन आम्ही आमचा मुक्काम हलवला. दर्शनासाठी तयार झालोत, पण दर्शन रांगेत जाण्यापूर्वी या अविस्मरणीय आठवणी कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी मंदिर परिसरात काही फोटो काढले. इथे वर्षभर विविध विधी, उत्सव आणि भक्तीचा जागर सुरूच असतो. याची प्रचिती आपल्याला पदोपदी येते. मोबाईल आणि इतर वस्तू रूमवर सुरक्षित ठेवून सोबत फक्त आधार कार्ड आणि दर्शन पास घेऊन आम्ही रांगेत उभे राहिलो. जवळपास 6 तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर तो सुवर्ण क्षण आला. डोळ्यासमोर श्री व्यंकटेश्वरांचे ते तेजस्वी रूप होते. गोविंदा गोविंदाच्या गजरात मन प्रसन्न झालं. लड्डू प्रसाद घेऊन रूमवर आलोत, आराम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळच्या ट्रेनने परतीच्या प्रवासाला लागलोत. 3 दिवसांचा हा आनंददायी आणि भक्तिमय प्रवास खऱ्या अर्थाने सार्थक झाला.